इन्व्हेस्टर सोबत एक डिस्कशन करत होतो, वाटलं की खूप इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन आहे तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी, म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी बनवतोय. मार्केटमध्ये लोअर बॉटम्स बनतात आहेत आणि इन्व्हेस्टर खूप घाबरला, बोला सर आपण इन्व्हेस्टमेंट स्टॉप करूया आणि जेवढा पैसा जमा केलाय तो विड्रॉ करून आपण एफडी मध्ये टाकूया, कमीत कमी पैसा सिक्युअर राहील. सो विषय तो खूप चांगला होता. मी त्यांना समजावून सांगितलं तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण आपल्याला नेमकं हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केलेली तेव्हा आपला माइंडसेट काय होता. आपल्याला त्या पैशाला ग्रो करायचं होतं, त्यातून ग्रोथ आपण एक्सपेक्ट करत होतो आणि जेव्हा तुम्ही ग्रोथ एक्सपेक्ट करत असताल तेव्हा डाऊनफॉल हा तुम्हाला एक्सपिरियन्स करावाच लागतो आणि तोच वेळ आता आहे मार्केटमध्ये. तर ह्या डाऊनफॉलला न घाबरता तुम्ही ह्याला ऍज अ ऑपॉर्च्युनिटी म्हणून घेतलं पाहिजे आणि मॅक्झिमम अमाऊंट तुम्ही ह्या इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकली पाहिजे, जेणेकरून जेव्हा फ्युचरला मार्केट अपवर्ड साईड मुवमेंट देईल तेव्हाच आता कलेक्ट झालेले युनिट्स तुम्हाला प्रॉफिट जनरेट करून देतील. तर या डाऊनफॉलला घाबरू नका, इन्व्हेस्टमेंट तोडू नका, इन्व्हेस्टेड राहा. जर पॉसिबल असेल तर मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट करा आणि तुम्हाला ह्यासाठी जर काही मदतीची गरज लागली तर एक चांगला मित्र म्हणून तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. म्यूचुअल फंड निवेश बाजार जोखिमों के अधीन है। योजना से जुड़े सभी दस्तावेजों को ध्यान से पढ़ें।